संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात राष्ट्रभक्तीच्या वातावरणात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला। मात्र रायगड जिल्ह्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच प्रशासनाच्या उदासीनतेचे विदारक चित्र पाहायला मिळाले। ही उदासीनता शाळेच्या आवारात दिसून आली। गुडघाभर पाण्यात विद्यार्थी आणि शिक्षक उभे राहिले। त्यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पाण्याने भरलेल्या शाळेच्या आवारातच तिरंग्याला सलामी दिली। विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। विशेष म्हणजे समस्या आजची नसून अनेक वर्षांपासून शाळेच्या आवारात पाणी साचण्याचा प्रश्न कायम आहे। वर्षानुवर्षे हा प्रश्न सोडविण्यात स्थानिक नेतृत्वाला यश आले नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते। या गंभीर समस्येची दखल घेत रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांनी आता मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्याशी संपर्क साधून त्यांनी यावर उपाययोजना करण्याच्या बाबतीत ग्वाही दिली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यात उभे राहून ध्वजारोहण करावे लागते, ही विदारक स्थिती आजही देशभरात कायम आहे। आता तरी अशा प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे का? शहापूर येथील या जिल्हा परिषद शाळेमध्ये पुढच्या वर्षी तरी विद्यार्थी पाण्याविना ध्वजारोहण करतील का, असा प्रश्न ग्रामस्थ आणि पालक विचारित आहेत। 80वा स्वातंत्र्य दिवस आज आपण साजरा करत असताना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशाबद्दलचं खऱ्या अर्थाने प्रेम आज जनतेच्या समोर पाहिलं तर जनते अख्ख्या देशभरामध्ये आजचा दिवस साजरा करत आहे। आणि अलिबाग तालुक्यातील जर धाकटे शहापूर ह्या गावी आज ध्वजारोहण झाला, तिथले प्राथमिक शाळा असेल आणि तिथले शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील किंवा तिथले ग्रामस्थ असतील, यांना आज पाण्यामध्ये उभं राहून त्यांना ध्वजारोहण करावं लागलं। आणि त्याच्यामध्ये तिथले स्थानिक ज्यांच्याकडे अनेक वर्ष सत्ता होती त्यांना ते देखील आजपर्यंत कोणतंही करता आलं नाही। पण नक्कीच ज्या काही व्हिडिओज आल्या किंवा ज्या काही माझ्याकडं लोकांप्रती माहिती आली त्या प्रतीनुसार आम्ही आमदार महेंद्र शेठ दळवी असतील किंवा तिथले स्थानिक सभापती असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आम्ही एकत्रित येऊन नक्कीच त्याचं भराव बाकीच्या साऱ्या गोष्टी पाहून त्याच्यावरती निर्णय घेऊ। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।